नमस्कार, स्वादिष्ट मराठी किचनमध्ये आपल्या सर्व मंडळींचं या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत। मंडळी, श्रावण महिना सरला तर मग वेध लागतात ते आपल्या लाडक्या गणरायाच्या आगमनाचे। तर मग यावर्षी गणरायाचं आगमन होणार आहे बुधवार दिनांक 27 ऑगस्ट 2025 रोजी। तर मग या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तरपणे शास्त्रोक्त पद्धतीने गणरायाची प्राण प्रतिष्ठापना कशी करायची, संपूर्ण पूजा विधी तसेच पूजा साहित्य हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी सविस्तरपणे सांगणार आहे। तर मग हा थोडासा मोठा व्हिडिओ होणार आहे, पण तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत बघाल कारण ही आम्हाला नक्कीच खात्री आहे, कारण यामध्ये अगदी सविस्तरपणे शास्त्रोक्त पद्धतीने माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। तर मग चला घेऊया आपण माहिती। गणेश चतुर्थीच्या दिवशी गणरायाची प्राण प्रतिष्ठापना कशी करायची ती। गणेश चतुर्थी 2025 गणेश चतुर्थी हा हिंदूंचा एक आदरणीय सण आहे, जो 10 दिवसांच्या कालावधीमध्ये साजरा केला जातो। हा उत्सव हत्तीच्या डोक्याची देवता असलेल्या भगवान श्री गणेशाचे स्मरण करतो। तो बुद्धी आणि समृद्धीचा देव आहे। हिंदू पंचांगानुसार हा सण भाद्रपद महिन्याच्या 4थ्या दिवशी सुरू होतो। यावर्षी गणेशोत्सव बुधवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल। गणेश चतुर्थी मुहूर्त। गणेश चतुर्थी बुधवार 27 ऑगस्ट 2025 मध्यान्ह गणेश पूजा मुहूर्त सकाळी 11 वाजून 12 मिनिटांपासून ते दुपारी 1 वाजून 44 मिनिटांपर्यंत। कालावधी 2 तास 32 मिनिटं। चंद्रदर्शन टाळण्यासाठी आदल्या दिवशीची वेळ दुपारी 1 वाजून 54 मिनिटांपासून ते रात्री 8 वाजून 38 मिनिटांपर्यंत। 26 ऑगस्ट रोजी 6 तास 44 मिनिटं। सकाळी 9 वाजून 29 मिनिटांपासून ते रात्री 9 वाजून 9 मिनिटांपर्यंत। कालावधी 11 तास 40 मिनिटं। गणेश चतुर्थी तिथीची सुरुवात 26 ऑगस्ट मंगळवार 26 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजून 54 मिनिटांपासून ते बुधवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजून 44 मिनिटांपर्यंत। गणेश चतुर्थीबद्दल सर्व काही। गणेश चतुर्थी हा सण हिंदू धर्मातील सर्वात शुभ प्रसंगांपैकी एक मानला जातो। या सणाचे 10 दिवस अत्यंत भक्तिभावाने गणरायाची पूजा केली जाते। हा सण विशेषतः महाराष्ट्र, गुजरात, ओडिशा, गोवा, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। गणेश चतुर्थी उत्सव पूजा विधी। विघ्नहर्ता पूजा अत्यंत महत्त्वाची आहे, तसेच गणेश चतुर्थीच्या तारखा आणि वेळ देखील अत्यंत महत्त्वाची आहे। म्हणून आम्ही खाली तुमच्यासाठी शुभ दिवसांचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी सर्व महत्त्वाच्या पूजांची यादी देण्यात आलेली आहे। उत्सवाच्या पवित्र दिवशी भाविकांनी लवकर उठून गंगाजलाने पूजास्थळ स्वच्छ करावे, परमेश्वराचे मंत्र उच्चारून त्याचे आवाहन करावे, गणेशाची मूर्ती आत आणा आणि ती उंच व्यासपीठावर किंवा चौकीवर ठेवा। गणेश स्थापना पूजा करा। खालील दिलेल्या प्रतिष्ठा मंत्राचा जप करा। मंत्र जप करून झाल्यावर परमेश्वराला फुले, विशेषतः पिवळी फुले अर्पण करा। मूर्तीचे पाय धुवा। परमेश्वराला अर्घ्य अर्पण करा। पवित्र पाणी प्या आणि आचमन करा। जलस्नान करा आणि देवतेला स्नान घाला। त्यानंतर पंचामृत स्नान करा, ज्यामध्ये पंचामृताचे 5ही घटक मूर्तीवर ओतले जातात। यानंतर गंगाजलाने मूर्ती स्वच्छ करा। देवीला मोळी अर्पण करा आणि नवीन कपडे घाला। उदबत्ती पेटवा आणि धूप लावा। परमेश्वराला अक्षता अर्पण करा। देवतेला फुलांचा हार अर्पण करा आणि त्यानंतर शमीची पानं, दुर्वा, सिंदूर अर्पण करा। देवासमोर दिवा लावा। भगवानाला नैवेद्य अर्पण करा आणि त्यानंतर देवतेला चंदनाचा लेप लावा। देवतेला तांबूल आणि दक्षिणा अर्पण करा। आरती करा आणि मंत्रपुष्पांजली अर्पण करा। मूर्तीची परिक्रमा करा। 10 दिवस प्रत्येक दिवशी अत्यंत भक्तिभावाने हा विधी करा आणि गणेशाचा
श्री गणेशाचा आशीर्वाद मिळवा। गणेश चतुर्थी सणाचे ज्योतिषशास्त्रीय महत्त्व। भारतातील प्रत्येक सणामागे एक खोल धार्मिक अर्थ असतो। तथापि यासोबतच आपल्या देशात साजरे होणारे सण एका ज्योतिषशास्त्रामध्ये महत्त्व आहे। तर जाणून घेऊया शास्त्रोक्त पद्धतीने गणेश चतुर्थीचं महत्त्व। सर्व सणांमध्ये काही विशिष्ट विधी केले जातात। पूजा, आरती, नैवेद्य, उपवास, भोजन आणि पूजा ही ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहे। म्हणूनच या उत्सवाचे देखील अनेक ज्योतिषीय फायदे आहेत जे सर्वांनाच मिळतात। तथापि पूजा, दान किंवा विशेषतः अशा व्यक्तींना मदत होते की जन्मकुंडलीतील बुध, चंद्रासारख्या विशिष्ट ग्रहांच्या अशुभ प्रभावाचा सामना करावा लागत आहे। महादशा किंवा मुख्य काळ, बुध चंद्र ग्रहाच्या अंतर्दशा किंवा उपकाळातील लोकांना चतुर्थी पूजा आणि दान केल्याचे बरेच फायदे मिळू शकतात। गणेश चतुर्थीशी संबंधित विधी। गणेश चतुर्थी हा सण खूप उत्साहात साजरा केला जातो, कारण लोक त्यांच्या जीवनात समृद्धीचे स्वागत करण्यासाठी गणपती बाप्पा किंवा गणपतीची मूर्ती त्यांच्या घरात आणतात। भारतातील या सणात केल्या जाणाऱ्या सर्वात लोकप्रिय विधी आहेत। या दिवसाचे एक महत्त्व विधी ज्योतिषशास्त्रीय आदेशानुसार गणेश चतुर्थीच्या वेळी लोकांनी चंद्राकडे पाहू नये, कारण असे म्हटले जाते की त्यामुळे मिथ्यादोष निर्माण होतो आणि विविध आरोपांमुळे व्यक्तीची कीर्ती प्रतिष्ठा कमी होऊ लागते। मोदक हा गणपतीचा आवडता पदार्थ असल्याचे असे म्हटले जाते, म्हणून 21 मोदकांचा प्रसाद 21 दुर्वा पानांसह देवाला अर्पण केला जातो। प्रत्यक्ष उत्सवापूर्वी देशातील शिल्पकार भगवान गणपतीची सुंदर आणि जादूटोणा करणाऱ्या अद्वितीय मूर्ती बनवण्यात व्यस्त असतात। त्यानंतर भक्त पूजेसाठी घरी घेऊन येतात। गणपतीच्या मंत्रमुग्ध करण्याच्या मूर्तीने भव्य मंडप उभारले जातात आणि उत्सवाच्या 10 दिवसात भक्त त्यांना भेट देतात। उत्सवाच्या 11व्या दिवशी भाविक देवतेला निरोप देतात आणि पुढील वर्षी घरात स्वागत करण्याचे वचन देतात। हा निरोप खूप भावनिक असतो, जणू काही लोक आपल्या कुटुंबातील एखाद्या सदस्याला निरोप देतात असं वाटते। मूर्तींचे विसर्जन जलसाठ्यात केले जाते, परंतु अलीकडच्या काळात लोक पर्यावरणाविषयी जागरूक झाले आहेत। परिणामी मूर्ती आता पाण्याच्या बादल्यांमध्ये किंवा मोठ्या हौदांमध्ये केले जाते। तर पाहिल्यात ना मंडळींनो, अगदी सविस्तरपणे शास्त्रोक्त पद्धतीने गणरायाची प्राणप्रतिष्ठापना कशी करायची ते मी या व्हिडिओमध्ये सांगितलंय। तर मग अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज आणि नवनवीन रेसिपीजसाठी स्वादिष्ट मराठी किचन चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि हो बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका, कारण असे व्हिडिओ जेव्हा आम्ही युट्यूबवर घेऊन येऊ तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला युट्यूबकडून सर्वप्रथम मिळाले, म्हणजे तुमचा कुठलाच व्हिडिओ बघायचा चुकणार नाही। तर मग आता आपली भेट पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा आणि आमचं स्वादिष्ट मराठी किचन चॅनल पाहत राहा आणि गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। धन्यवाद।